नमस्कार, मी स्वप्नील वशीकर श्री महालक्ष्मी ज्वेलर्सच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आतापर्यंत आपण 3D टाकांचे बरेचसे आपण व्हिडिओ बघितले, परंतु ते सर्व 3D टाक हे चांदीमध्ये होते। बऱ्याच जणांच्या रिक्वायरमेंट्सनुसार आम्ही आता हे 3D टाक पंचधातूमध्ये सुद्धा घेऊन आलो आहोत। पंचधातूमध्ये अर्थात सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या 5 धातूंचे मिळून 3D टाक घेऊन आलो आहोत। आता त्यातला पहिला 3D टाक आपण माहिती घेत आहोत। आता हा आहे भैरी भवानीचा टाक। यामध्ये इथं आपण पाहत आहात महादेवाची पिंड आहे। भैरी भवानीचा जेव्हा टाक असतो त्यामध्ये नागाचे फार जास्त महत्व आहे। इथं आपण बघू शकता नाग अगदी व्यवस्थित कोरलेला आहे। भैरी भवानी म्हणजे भैरवनाथ आणि योगेश्वरी या दोन देवतांचं आपण इथं पूर्णपणे डिटेल असं टाकामध्ये वर्णन आपण इथं दिलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने महाराजांचे डोळे, नाक, चेहरा, मिशा, त्यांचे किरीट, त्याशिवाय तलवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवांच्या हातातले पानपात्र। त्याच्यानंतर आपण जोगेश्वरी देवीचा आपण माहिती घेऊया। यामध्ये सुद्धा आपण देवीचे नाक, कान, डोळे अगदी स्पष्ट दिसत आहेत। किरीट, अलंकार हेही दिसत आहे। देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ दिसत आहे। त्याशिवाय आता आपण देवीचे वस्त्र त्यातील बारकाई सुद्धा आपण दाखवत आहोत। याशिवाय व्यवस्थित स्पष्ट डिटेल डिझाइन केलेला घोडा, यामध्ये डिझाइन आणि डिटेल यामध्ये आपण कुठंच ॲडजस्टमेंट करत नाही। याशिवाय टाकांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असलेलं म्हणजे चंद्र आणि इथं सूर्य। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2D टाकांपेक्षा 3D टाकामध्ये आपण जास्तीत जास्त बारकाई देत असतो आणि त्याचं कारण असं आहे की हे सगळे 3D टाक हे आपण कॉम्प्युटराइज कॅडकॅम टेक्नॉलॉजीचा वापर करून करत असतो। त्यामुळं 2D टाक घेण्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त किमतीमध्ये आपण 3D टाक पंचधातूमध्ये, ज्याला खूप जास्त महत्त्व आहे, हे आपण देत आहोत। आता पुढचा टाक बघूया।